हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर, म्हणजेच विरारला। कशासाठी चाललोय आणि का चाललोय हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप करू नका। चला तर मग व्हिडिओला सुरू। तर घरून आम्ही निघालेलो आहोत आणि गुड्डी आणि मी चाललेलो आहोत। घरून आम्ही निघालो आणि स्टेशनला पोहोचलो। स्टेशनवरून ट्रेन पकडून आम्ही निघालेलो आहोत विरारला। तर जाताना तर एवढी गर्दी नव्हती, कारण आम्ही काढलं होतं फर्स्ट क्लासचं तिकीट, त्याच्यामुळे फर्स्ट क्लासमध्ये एवढी गर्दी नसते। आणि आज तर संडे होता आणि संडेला वर्किंग लोक कमी असतात, पण विरार साईडला रिसॉर्ट जास्त असल्यामुळे तिकडे फिरायला जाणारे लोक जास्त असतात, त्याच्यामुळे खूप गर्दी होते। पण आम्ही फर्स्ट क्लासमध्ये असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती। तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत विरार स्टेशनला। विरार स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही पकडलाय ऑटो आणि ऑटोने आम्ही चाललेलो आहोत पुढे। गुड्डीची बघा काय एन्जॉय चाललेली आहे। तर हे आहे ते फायनल ठिकाण जिथे आम्हाला यायचं होतं। तर आम्ही आलेलो आहोत एंगेजमेंटला। आमच्या ज्या गावचे शेजारी आहेत त्यांची मुलीची होती एंगेजमेंट आणि त्यासाठी आम्ही पोचलो इथे हॉटेलमध्ये। त्यांनी हॉटेल आणि हॉल सेम प्लेसला आहेत, तर त्यांनी तिथे ठेवलेली होती एंगेजमेंट। तर आम्ही फायनली आतमध्ये आलेलो आहोत आणि हा हॉल आहे। ऑलरेडी भरपूर लोक आलेले होते आणि नाश्त्याचा टाईम चालू झालेला होता आणि इकडे बघा सगळेजण नाश्ता करतात। तर गुड्डीला पण भूक लागलेली होती। आम्ही घेतले होते मटार कबाब, जे खूप जास्त टेस्टी होते। गावची पण काही लोक भेटलेली आहेत तिथे, आमची चाललेले आहेत गप्पा आणि सुरुवात झालेली आहे एंगेजमेंटला। तर एंगेजमेंट लवकर होती, सकाळी 11 वाजता सुरुवात झालेली आहे आणि ही आहे आमची क्यूट आणि ब्युटिफुल अशी नवरी। तर सुरुवात झालेली आहे बघा, इथे कार्यक्रमाला भटजी आलेली आहेत आणि सुरुवात झालेली आहे इथे। आणि ही आहेत आमची मुलं, म्हणजेच माझ्या नंदेची मुलंसुद्धा आलेली आणि इथे एकमेकाला अंगठी घालून हा एंगेजमेंट झालेली आहे आणि दोघंजण एकमेकांसोबत खूप छान छान पोज देत आहेत कॅमेराला। साखरपुडा आहे म्हटल्यावर साखर तर असलीच पाहिजे। तर इथे नवरा नवरीने साखरेने भरलेले बॉक्स हातामध्ये घेऊन छान छान पोज दिल्या आणि मस्त मस्त फोटो क्लिक केले आणि सगळेजण त्यांच्यासाठी चीअर्स करत होते। आणि इथे बघा एकमेकाला पेढा भरवून दोघांनी आपली क्यूट मुवमेंट जी आहे ती सेलिब्रेट केलेली आहे। त्यानंतर एंगेजमेंटचा हा आहे दुसरा लूक आणि ही आहे त्या दोघांची एंट्री। सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून वेलकम केलेलं आहे। एंट्री करताना दोघंही खूप सुंदर दिसत आहेत या आउटफिटमध्ये। हा सेकंड आउटफिट आहे। नवरी तर अतिशय छान दिसते आणि इकडे बघा आमची मुलं हॉलमध्ये खूप कंटाळली होती, म्हणून आम्ही थोडंसं हॉलच्या बाहेरच त्यांनी असं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण ठेवलेलं होतं, तिकडे घेऊन आलो आणि पुन्हा आम्ही हॉलमध्ये येऊन बघतो तर इकडे संगीतचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झाला होता। आणि मला नक्की कमेंट करून सांगा की यांनी कुठल्या गाण्यावरती डान्स केलेला आहे। तरी फेमस रील झालेली होती बघा, तर त्याच्यावरतीच हा डान्स क्यूटचा सगळ्या नवरीच्या फ्रेंड्सने केलेला आहे आणि सगळेजणही हा डान्स एन्जॉय करत होते। त्यानंतर आमच्या नवरीने सुद्धा खूप छान असा परफॉर्मन्स दिलेला आहे तिच्या मैत्रिणींसोबतच। तर बघा नवरी पण खूप सुंदर दिसते आणि खूप सुंदर नाचते। मग काय वाटतंय तुम्हाला की नवरीने कोणत्या गाण्यावरती परफॉर्मन्स केला असेल? गेस करून मला नक्की सांगा की हा कुठल्या गाण्यावरचा परफॉर्मन्स वाटतोय तुम्हाला। त्याच्यानंतर मस्त सगळ्यांनी हॉलमध्ये एन्जॉय केलं। आमची मुलांनीसुद्धा स्टेजवर चढून डान्स केला। ऑलरेडी सगळी मुलं नाचत होती। गुड्डी आणि श्रेया बघा किती एन्जॉय करत आहेत। तर मुलांनासुद्धा मज्जा वाटते असं म्युझिकवरती डान्स करायला, त्याच्यामुळे सगळी छोटी मुलंसुद्धा एन्जॉय करत होती। आणि नवरी बघा, नवरी तर खूपच खुश आहे। सगळ्या आपल्या घरच्यांबरोबर मस्त सगळ्यांचा डान्स परफॉर्मन्स चाललेला होता। आणि हा आहे आमचा सानू, जो त्यालासुद्धा डान्स करायचा होता। त्यानंतर आम्ही मस्त सगळ्यांनी जेवण केलं। इथे बघा केवढा हॉल होता मोठा आणि एंगेजमेंटसाठी केवढे माणसं जमलेले होते। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप छान जेवण केलं एकत्र बसून। बघा खूप मस्त जेवण ठेवलेलं होतं त्यांनी, सो जेवणाची टेस्ट पण छान होती। तर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही घरी जायला रिटर्न निघालो। तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा छोटासा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय।